आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर MMRDA कडून मॅरेथॉनचं आयोजन, तर अभिनेता सुनील शेट्टीनं मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा। मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने धावपटूंचा सहभाग। सागरी जलवाहतुकीला चालना देण्यासाठी आता राज्यातील 11 जेट्टींसाठी 100 कोटींचा निधी प्राप्त। केंद्राच्या सागरमाला योजनेअंतर्गत जलवाहतुकीला मिळणार प्रोत्साहन। भायखळा पुलाच्या कामाला आला वेग, तर आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत। पूल ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार। मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटचे बंद असलेले प्रकल्प लवकरच सुरू होणार, तर पोलिओ प्रतिबंधक लस याचा सर्पदंश आणि विंचूदंश लस बनवणारा प्रकल्प अद्ययावत होणार। दुधात भेसळ केल्याचे प्रकार आढळल्यास संबंधित दुकानाचा अथवा कारखान्यांचं लायसन्स रद्द करा, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आदेश। मुंबईतील महावितरणच्या DP उपकेंद्र आणि कार्यालयांची स्वच्छता, तर झाडांच्या फांद्या हटवल्या। मुंबईला अखंडित वीज पुरवठा होण्यास यामुळे मदत होणार। राज्यातील अनधिकृत कबूतरखान्यांच्या विरोधात मनसेची पर्यावरण सेना आंदोलन करणार, तर दादरच्या शिवाजी पार्कपासून आंदोलनाला सुरुवात होणार। पुणे आणि ठाणे पालिकेतील कर्मचारी युनियनचा आता आंदोलनाचा इशारा, तर कर्मचाऱ्यांची 7व्या वेतन आयोगाची थकबाकी यासह इतर देणी सेवा निवृत्तीसह द्यावी, म्युनिसिपल लेबर युनियनची मागणी। कल्याण डोंबिवलीमध्ये मालमत्ता कर थकवल्यामुळे महापालिकेची कारवाई। 1,26,00,000चा कर थकवणाऱ्या मेहक सोसायटीतील 17 व्यापारी गाळ्यांना आता टाळं ठोकत पालिकेनं केलं सील।